आणि पुण्य देखील नाही. का बरं नाही? तर विचार करा बाबा, संतांच्या नामस्मरणानं असणारी पाप सुद्धा जातात. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पापे जातील संतांच्या जपे, किंवा वतो न शके पाप जाया विविध तो ताप. माझ्या संतांजवळ पाप नाही. उदाहरण द्यायचं झालं तर ऐका. एकदा स्वानंद सुंद निवासी सद्गुरु जोग बाबा आपल्या त्र्यंबकेश्वरला गेले. कुशाग्रतीचं पवित्र स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले, पहिल्यांदा ऐका, बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी काही ब्राह्मण मंडळी होती. ती ब्राह्मण मंडळी महाराजांच्या जवळ आली आणि जवळ आल्यानंतर म्हणाले की महाराज, आपल्या हातावरती पाणी घ्या. काय? आपल्या हातावरती पाणी घ्या आणि आम्ही जे म्हणतो ते आमच्या पाठीमागे म्हणा. ती ब्राह्मण मंडळी सांगू लागली, पापोहम पाप कर्माणं पापात्मा पाप संभवः. काय म्हणू लागली? हातावरती पाणी घ्या आणि याचा अर्थ सांगते, मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचं पाप केला असेल तर ते असणारं पाप नष्ट होऊ दे. पण जो बाबा म्हणले की अरे मी माझ्या हातावर पाणी सुद्धा घेणार नाही आणि तसं म्हणणार सुद्धा नाही. का बरं? कारण माझ्या उभ्या आयुष्यात मी पापच केलं नाही, म्हणून कशाला? मग विचार करा, माझ्या संतांजवळ पाप नाही. विठ्ठल ऐका, जसं संतांजवळ पाप नाही ना बाबा, तसं संतांजवळ पुण्य देखील नाही. तुम्ही म्हणणार की नाही, सगळं चालतं कशामुळे? पुण्यामुळे. आणि संतांजवळ पुण्य नाही असं तुम्ही का म्हणता? तर याचं कारण आहे का बाबा? तुकोबराय म्हणतात, संतांजवळ पापही नाही पुण्यही नाही. का नाही? तर महाराज म्हणतात, तुका म्हणे